आमच्या व्यासपट्टावरती येऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. साई गणेश दोंडलपाडा ब तर एका बाजूला साई 11 टिगरेपाडा. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या फेरीचा दुसरा सामना. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक आमच्या कॉम्बॉक्स मधून. पॉवर प्लेच्या बंधनातला पॉवरफुल गोलंदाज ठरेल का नितिकेश सुतार. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस. पहिलाच बॉल. भन्नाट वेग. तेज तरार. निर्धाव चेंडू आहे त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी आहे. युवा टॅलेंटेड आहे गोलंदाज नितिकेश सुतार. चांगला गोलंदाज आहे. परंतु युवा टॅलेंटेड. अनुभव आहे या गोलंदाजाकडे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. या हेवेलेस प्लेट अँड मिस. चेंडू सरळ सॉफ्ट हँड मध्ये जाऊन विसावलाय. यष्टीरक्षक यशवंत सुतार साहेबांच्या सेफ हँड मध्ये. आणि चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर आतापर्यंत हावी ठरलाय फलंदाजावरती गोलंदाज नितिकेश सुतार. आणि हे सातत्य, कला, कौशल्य, गुणवत्ता सर्व काही गोष्टी तुम्हाला दाखवाव्या लागतात. कारण की आपण जेव्हा जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट हा आताचं क्रिकेट फास्ट क्रिकेट आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सरपॅटचा वापर आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय सीमा रेखा पार चौकार. आणि या चौकाराने खातं ओपन झालंय साई 11 टिगरेपाडा संघाचं 4 या आकड्यावरती. मंगेश आडल आहे. तर अप्रतिम खेळी आतापर्यंत. चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक ओपन झालंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेन चेंडू हाताळलाय. या ठिकाणी आज गौतमजी गरेल साहेबांचा देखील वाढदिवस आहे. आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मैत्री ग्रुप चषक 2025 तर्फे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. येणारा प्रत्येक दिवस तुमचा आनंदात जावो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ऑन साइडला क्षेत्ररक्षण आहे. इथून मात्र पुन्हा एकदा 1 बाउन्स क्लिअर करेल सीमा रेखा पार. चौकार आलाय. 2 चौकार देखील मंगेश हाडल याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. आणि नक्कीच चांगली सुरुवात साई 11 टिगरेपाडा संघाची. चांगलं आयोजन नियोजन या मैदानामध्ये. म्हणतात ना, निसर्ग देतो तो चेहरा आणि कला कौशल्य देते ती मात्र आपले ओळख. म्हणून इथून चांगली गोलंदाजी देखील होती. ती त्याच्यावरती आक्रमण केलं मंगेश आडलने. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण नाही आहे त्या ठिकाणी. चांगलं एफर्ट त्या ठिकाणी. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. एक षटकाचा खेळ समाप्त होतोय. एक षटकाच्या समाप्तीकरीस 10 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना साई 11 टिगरेपाडा बिनबाद नाबाद जिंदाबाद. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद. थँक्यू. वेलकम बॅक. आपण पाहत आहेत माहिती ग्रुप चषक 2025 चा महासंग्राम. महा क्रिकेटचा महामेळावा देखील या ठिकाणी. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकाचा समाप्तीकरिता धावफलक आपण पाहिलं 10 या आकड्यावरती. बिनबाद आतापर्यंत चांगली खेळी. मुकेश तुंबडा नून नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा. या 4 धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचले 20 आकड्यावरती. 20 रन ऑन दी स्कोर कार्ड.
या ठिकाणी आमचे मान्यवर रामदासजी किरमिरे साहेब आहेत. तुम्ही सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. तुमचं सुद्धा वेलकम सर. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू बराच काळ हवेत होता. इथून मात्र चुकी करणार नाही. गुड जज विकेट टेकन. फलंदाज बाद. पहिला गडीगार झालाय साई 11 टिगरे संघाचा. विशाल हाडल बॅक टू द पविलियन. फलंदाज बाद. गॉन. धन्यवाद. अभिजितजी चिंबाटे साहेब देखील आहेत. तुम्ही देखील यायचं आहे व्यासपीठावरती. पालघर तालुका परिषद मंच चे विद्यमान सल्लागार कार्याध्यक्ष समस्व कार्याध्यक्ष अभिजितजी चिंबाटे साहेब, तुमचं सुद्धा वेलकम असेल. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. इथून मात्र षटकार आल्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज मुकेश तुंबड्याने. भावेश गोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एवलेस अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय आणि चांगली गोलंदाजी आहे. चांगलं सातत्य, कला कौशल्य आणि टॅलेंट आहे या गोलंदाजाकडे. संत क्रिकेट आहे सकाळचं वातावरण आपण पाहिलं. या पहिल्या फेरीचा दुसरा सामना आहे. मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे, थोडस आउटफील्ड आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा होईल. यस, चेंडू सरळ सीमारेखा पार चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले. 24 रन ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती. 2 षटकाचा समाप्ती करीस 24 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना साई 11 टिगरेपाडा संघ. तर या ठिकाणी पालघर तालुका परिषद मंचचे कार्याध्यक्ष अभिजित चिंबाटे सरांचं मात्र पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान केला जातोय. संदीपजी आंबात सरांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत केला जातोय. वेलकम सर. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. एक लवकरच आपण केलवारोड आदिवासी प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ पाहायला मिळेल. एकी वॉरियर्स जो संघ मात्र चॅम्पियन ठरला होता 2024 मध्ये. तदनंतर विजय आंबात तुम्हाला देखील यायचं आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. या मैत्री ग्रुप चषकाच्या माध्यमातून मंडळ यांच्या माध्यमातून तुम्हाला मात्र शुभेच्छा दिल्या जातात. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाज अमोल एवलेस पहिलाच बॉल ट्रम लाईनच्या खूपच बाहेर. यस, या ठिकाणी व्हाईट सिग्नल पंच दर्शवताना 25 धावा 1 धाव स्कोर कार्ड वरती ऍड झाले. पहिलाच बॉल ट्रम लाईनच्या बाहेर हाताळलाय अमोल. हा गोलंदाज अमोल रावते. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. या वेळेस ट्रम लाईनच्या बाहेर खराब चेंडू हाताळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र वाईट चेंडू हाताळलेत. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होताना एक्स्ट्रा धावा बोनसच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. अक्षय बेडगा व्यासपीठावरती यायचं आहे. अक्षयजी बेडगा सर. यावेळेस सरळ बॅटचा वापर केलाय. फ्रॉम मिडल ऑफ द बॅट आलाय. फ्लॅट 6 मध्ये कन्वर्ट केलाय. 6. या 6 धावा आल्यात आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 32 आकड्यावरती. 32 रन ऑन दी स्कोर कार्ड. काही जबरदस्त खेळी आतापर्यंत. मंगेश हाडल आतापर्यंत हावी ठरलाय गोलंदाजावरती. चांगली फलंदाजी आहे. सलामीरचा बॅटल आहे.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, डेंजर रेंड कडे आले होते. प्रॉपर चेंडू मात्र सेफ हँड मध्ये आला नाही. इथून मात्र जीवनदान पाहायला मिळालं. काही जबरदस्त खेळी आतापर्यंत. चांगली सुरुवात म्हणता येईल. गोलंदाज अमोल रावते. इथून मात्र एक्स्ट्रा धावा खर्च करत असताना बाईच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाईल. 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत. प्रथम फलंदाजी करत असताना साई 11 टिगरेपाडा संघ. चौथा चेंडू आतापर्यंत अमोल रावते कमबॅक करेल का? इथून मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. त्याच्यावरती आक्रमण केलं होतं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल का? आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 36 आकड्यावरती. 36 रन ऑन दी स्कोर कार्ड. 36 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आलाय या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र व्हेरिएशन झालं त्या ठिकाणी चेंडू मध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेस क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल का? यस, विकेटचं पतन होईल. भावेश गोरेला परतावा लागेल धावचीतच्या माध्यमातून. फलंदाज बाद. दुसरा घडीगारत होत असताना साई 11 टिगरेपाडा संघाचा फलंदाज बाद भावेश गोरे. शेवटचं आणि अंतिम षटक असेल. भावेश तुंबडा हा गोलंदाज डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज ठरेल का? एलवेस शॉर्ट ऑफ प्लन चेंडू त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आहे. थोडासा फंबल झाली आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 39 या आकड्यावरती. 39 रन ऑन दी स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती. इथून मात्र साई गणेश धोंडलपाडा ब संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि आमंत्रण केलं होतं फलंदाजी करण्याकरिता. यावेळेस मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून मात्र 1 बाउन्स क्लिअर करेल. इथून जज नव्हतं क्षेत्ररक्षकाला. चेंडू सरळ 1 बाउन्स क्लिअर झालाय. सीमा रेखापार चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचल्या 43 आकड्यावरती. 43 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजय नानकरच्या बॅटमधून चौकार आलाय. नशिबाचा चौकार. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. भावेश तुंबडा हा गोलंदाज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आक्रमण केलं होतं त्याच्यावरती. प्रॉपर टायमिंग नाही आहे. एकच धाव परिपूर्ण केली जाईल. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 44 डबल डिजिट 44 रन ऑन दी स्कोर कार्ड. 44 धावा धावफलकावरती.
तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिला 3 चेंडू शिल्लक असतील आणि नक्कीच चांगली गोलंदाजी. सॅक्रिफाईस केलं जात आहे. अजय नानकरला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. मंगेश हाडलच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. फलंदाज बाद झालाय. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू असतील. शैलेश नानकर या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी चांगला गोलंदाज आहे. चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय आणि परिवर्तन करणं हा खूप महत्वाचं आहे, कारण की परिवर्तन करणे हा संसाराचा नियम आहे. आणि इथून चांगली गोलंदाजी. आणि मला डेट ओव्हरचा गोलंदाज म्हणून का ठेवलाय ही गोलंदाजी. उलटच बॉल सोडणार नाही. जैसा गेन वैसा नसीहत. सरळ बॅटचा वापर आणि आलाय षटकार 6. धन्यवाद. थँक्यू. षटकार आलाय आणि महत्वाच्या क्षणाला महत्वाचा षटकार आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलंय 50 या आकड्यावरती. काय जबरदस्त खेळी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटचा वापर आहे त्या ठिकाणी. प्रोटेक्शन आहे. फंबल झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल का? यस. इथून मात्र तिन्ही धावा परिपूर्ण झाल्या होत्या. इथून मात्र थांबल्या होते आणि इथून 2 धावा मिळतील आणि या 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 52. 52 धावा धावफलकावरती. 53 धावांचं लक्ष असेल. चला नेक्स्ट पुकार असेल आजच्या दिवसातला सामना क्रमांक 3. गावदेवी दंडपाडा तर एका बाजूला मोरिया 11 मोहाले. हे दोन्ही एकाच विभागातील संघ आहेत. एकमेकांच्या झुंजाभतीमध्ये मात्र सामना पाहायला मिळेल. आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे आणि नाणेफेकीचा कॉल होईल. विशाल आंबात सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल होईल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया टीजेला संधी. हॅलो. चला मोरिया 11 मोहाले कॅप्टन आणि गावदेवी दंडपाडा दोन्ही एकाच विभागातील संघ आहेत. नाणेफेकीचा कॉल होतोय. या ठिकाणी पहिल्या फेरीचा 3रा सामना असेल. या ठिकाणी विशालजी आंबात सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल होतोय. यस. या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकलाय गावदेवी दंडपाडा. काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? खूपच चांगलं आहे. खूपच चांगलं आहे. यस. या ठिकाणी हे होते कॅप्टन गावदेवी दंडपाडा संघाचे. बेस्ट ऑफ लक असेल. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला गावदेवी दंडपाडा संघाने. याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? तुम्ही किती धावापर्यंत मात्र आयडियल स्कोर काय असेल तुमचा? 50 ते 60. 50 ते 60. असं कोणते पॉवरफुल तुमचे सलामीर बॅटल असतील जे मैदानाच्या आतमध्ये पॉवरप्लेचा बंधनातला पॉवरफुल फलंदाज कोण असतील? अभिजित चिंबाटे असेल, संकेत सुतार असेल. अभिजित चिंबाटे असेल, संकेत सुतार. नक्कीच या लाईव्ह मॅच खेळताना तुम्हाला कसं वाटेल? आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? खूप चांगला आहे. यस. देऊया दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक.
53 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महेश आणि महेंद्र मेरे, गोलंदाज विशाल हाडल. 53 धावा डिफेन्स करेल का, प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. त्रेपन्न धावांचा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिला महेश बटवा, नॉन स्ट्राईक एंडला महेंद्र मेरे. ही सलामीर जोडी आहे. पहिलाच बॉल पॉवर प्लेच्या बंधनातला. शॉर्ट ऑफ लेन लिडिंग एज आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण शैलेश नानकर, चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या आतमध्ये. 1 धावेने खातं ओपन झालंय साई गणेश धोंडलपाडा ब संघाचं. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करेल साई 11 टिकरेपाडा संघ. आजचा दिवस आपण पाहिला लो गट संघ आहेत. या एकंदरीत 14 संघ आहेत आणि या 14 संघामधून मात्र 2 संघ या ठिकाणी क्वालिफाय ठरतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अप्रतिम त्या ठिकाणी पॉइंटला क्षेत्ररक्षण आहे. चेंडू येईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन दी स्कोर कार्ड, 3 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 3 धावा खर्च केल्या. यावेळी अप्रतिम अॅक्रोस झाले. वॅकंट एरियाला क्षेत्ररक्षण नाही आहे त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालं आणि बघता बघता 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन दी स्कोर कार्ड. अप्रतिम यावेळी अप्रतिम मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षण चेंडू खाली आले होते. इथून मात्र आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. मिस कॅचेस विन मॅचेस आपण पाहिलं आहे बराचसा वेळ क्रिकेटमध्ये. अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्ले आहे. आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी साकारले आतापर्यंत. मोठा प्रहार केलाय. खराब चेंडू, त्याच्यावरती पनिशमेंट केलं जाईल. 1 बाउन्स सी मारे घापार. चौकार 4. या ठिकाणी कृष्णाजी रिंजट साहेबांचं शुभागमन झालंय. यथोचित स्वागत, सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम सर असेल तुम्ही आमच्या व्यासपीठावरती या आणि या मॅचचा आनंद घ्या. एक षटकाचा खेळ या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. 1 षटकाच्या समाप्तीखेरीज 12 धावा धावफलकावरती. या अनुषंगाने आपण पाहिलं रिक्वायर रन रेट या संघाला मात्र धोंडलपाडा संघाला 13.25 ची सरासरी गाठायची होती आणि इथून चांगली सुरुवात आहे. कारण की 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज या ठिकाणी अजय नानकरला मात्र आणलं जात आहे. अजय नानकर कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करेल. काही जबरदस्त या ठिकाणी सकाळचा सामना रंगलाय. मोठा प्रहार, बन्नाट वेग, तेज तर्रार,
निरुत्तर केलंय. हावी ठरलाय. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर थोडंसं प्रेशर रिलीज होतं मैदानाच्या आतमध्ये. कारण की जेव्हा जेव्हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षकाने मात्र देखील साथ दिली पाहिजे. कारण की क्रिकेटचा खेळ हा 11 खेळाडूंचा आहे आणि म्हणूनच इथे संघटन कौशल्याला फार मोठं महत्त्व दिलं गेलंय. काय जबरदस्त अजय नानकर यावेळेस खोलवर टप्प्याची लेंथ लाईन त्याच्यावरती आक्रमण होतं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झालंय आणि या 2 धावा परिपूर्ण होतील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 14 या कड्यावरती. आतापर्यंत संत क्रिकेट होतं कारण की आपण रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर प्रत्येकी षटकामागे तुम्हाला 13.25 ची सरासरी गाठायची आहे आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करावी लागेल आणि टिकरेपाडा संघाला मात्र विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी यस चेंडूला सरळ पाठवलाय. सीमारेखा पार षटकार आलाय स्क्वेअर लेगला. या 6 धावणे धाव फलक जाऊन पोहोचले 20. महेंद्र मेरे नावाचा ब्रँडेड षटकार आलाय त्या ठिकाणी. विकेट टेकर गोलंदाजी करायची आहे साई 11 टिगरेपाडा संघाला. तर मात्र 53 धावांचा पाठलाग करायचा आहे साई गणेश धोंडलपाडा संघाला. यावेळेस ट्रम लाईनच्या बाहेर पंच या ठिकाणी दर्शवितील सूरजजी करबट सर. व्हाईट सिग्नल आलाय. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती 21 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग 30 सर्कल मध्ये फंबल झाली त्या ठिकाणी. एकच धाव परिपूर्ण केली जाईल. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचला 22 आकड्यावरती. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅक एंड एरियाला क्लिअर करेल का. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. म्हणतात ना क्रिकेटमध्ये गोलंदाजी करून चांगलं तेवढंच फलंदाजी करून चांगलं आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील ह्या मात्र गोष्टी कराव्या लागतात आणि जेव्हा जेव्हा ह्या गोष्टी एका सूत्रात गुंफल्या जातात तेव्हा तेव्हा मात्र तो सामना एक रंगतदार आणि बहारदार आणि सुपर स्टार म्हणून सामना पाहायला जातो. यस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. अचूक फेकीपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. काही संत क्रिकेट आणि क्रिकेटला मात्र सन्मानानं खेळलं जात आहे. चांगली सुरुवात आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांचे समाप्त करीस 26 धावा धावफलकावरती. जबरदस्त खेळी आतापर्यंत. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून मात्र हे 2 फलंदाज फलंदाजी करतायत आणि हेच सातत्य जपलं जात आहे कारण की इथून मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल देखील आहे. धावसंख्या आपण पाहिली 26 आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून येणारी चेंडूंची संख्या आपण अगदी तपासून पाहिली तर 12 चेंडू आणि 27 धावेची गरज. हे सामन्याचे इक्वेशन आहे. इथून विकेट टेकर गोलंदाजी करावी लागेल. पार्टनरशिप ब्रेक गोलंदाजी करावी लागेल साई 11 टिगरेपाडा संघाला. बारा चेंडू आणि 27 धावा हे सामन्याचे इक्वेशन आहे. गोलंदाज दीपेश हाडल गोलंदाजी मार्क वरती. बारा चेंडू आणि 27 धावेची गरज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सरळ बॅटचा वापर क्षेत्ररक्षण आहे. भावेश चेंडूला स्टॉप करील तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाय. एक धाव तुम्हाला मात्र थांबवावी लागेल आणि इथून 1 धाव फ्लाय होते धावफलकावरती. संदेश हाडल डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न. पुढे जाऊन खेळण्याचा इरादे स्पष्ट होते. इथून चेंडू आणि फलीचा संपर्क नाही. असफल झालाय. निर्धाव चेंडू आलाय. एक निर्धाव चेंडू मात्र सोन्याच्या किमतीतला गणला जाईल कारण की इथून येणारे चेंडू आपण अगदी तपासून पाहिलं तर 10 आणि धाव फलक आपण पाहिला 26 धावेची गरज अजूनही विजयासाठी. 10 चेंडू 26 धावा.
डान्सिंग डाऊन द ट्रॅक. स्वतः गोलंदाज ते चेंडू खाली आलाय. नो जज त्या ठिकाणी. आणि इथून मात्र जीवनदान दिलं जात आहे महेश बटवा या फलंदाजाला. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. इथून येणारे चेंडू असतील 9 चेंडू आणि धावफलक आपण पाहिला धावसंख्या 25 धावेची गरज. 9 चेंडू आणि 25 धावा हे सामन्याचे इक्वेशन आहे. एका बाजूला साई 11 टिगरेपाडा तर एका बाजूला साई गणेश धोंडलपाडा. तदनंतर आपण या पहिल्या फेरीचा तिसरा सामना रंगेल गावदेवी दंडपाडा तर एका बाजूला मोरिया 11 मोहाले. या दोन्ही संघामध्ये लढव भूमिका मिळेल पाहायला. यस पंच दर्शवताना डेट बॉल. नऊ चेंडू आणि 25 धावा. यस गुड. दांडी दांडी गुल झालं या ठिकाणी. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा विकेट महेंद्र मेरीच्या खेळीला लागलाय. पूर्णविराम. पहिला गडी गारद झालाय. नक्कीच पार्टनरशिप ब्रेक करायची होती आणि ती केली या ठिकाणी संदेश हाडलने. इथून मात्र चांगली गोलंदाजी साकारली. 8 चेंडू आणि 25 धावेची गरज असेल. नवीन बॅटर या ठिकाणी नितिकेश सुतार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज नितिकेश सुतार आलाय. 8 चेंडू आणि 25 धावेची गरज असताना संदेश हाडेला आहे आतापर्यंत चांगली गोलंदाजी. इकॉनॉमिकल षटक हाताळला. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्याच्या नावावरती. मोठा प्रहार. यस स्कॉट. इथून मात्र नितिकेश सुतार गोल्डन डकचा शिकार होतोय. चेंडू मात्र चेंडू फळीचा संपर्क होता. लिडिंग एज झाली. चेंडू सरळ यष्टानं जाऊन आढळला आणि नितिकेश सुतार बॅक टू द पविलियन. फलंदाज बाद झालाय. इथून 7 चेंडू आणि 25 धावेची गरज. नवीन फलंदाज या ठिकाणी अमोल रावते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मंद मंद पावलाने स्वतःवरती हताश निराश असेल नितिकेश सुतार. तिथून मात्र संघासाठी मात्र गरज होती या फलंदाजाची. तोच फलंदाज डगआउटच्या दिशेने मात्र अमोल रावते आहे नवीन बॅटल. इथून 7 चेंडू आणि 25 ची गरज आहे. संदेश हाडल चांगला गोलंदाज. व्हेरी इकॉनॉमिकल षटक हाताळलाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील आहे पंचांकडे. इथून मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचले 28 आकड्यावरती. अजूनही 25 धावाची गरज. येणारे चेंडू असतील 6 चेंडू आणि 25 ची गरज. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि एक श्रवणीय आणि सुमधुर संगीत. धन्यवाद. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी संजय नानकर त्या ठिकाणी. 6 चेंडू आणि 25 धावेची गरज. महेश बटवा आहे स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल और फुल टच. यस. इथून मात्र इंटू द गॅप मध्ये चेंडूला सरळ पाठवलाय. सीमा रेखा पार. चौकार आलाय. 5 चेंडू आणि 21 ची गरज. शॉर्ट ऑफ लेन चेंडू हाताळला होता त्याच्यावरती पनिशमेंट केलं जात आहे. जशास तसे उत्तर मात्र. कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये नो इट नो बट. जर आणि तरला थारा नाहीये. यावेळेस लिडिंग एज आहे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी.
इथून मात्र एकूच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. इथून शेवटच्या आणि अंतिम 4 चेंडू असतील. सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये अजूनही विजयासाठी. आपण पाहिलं तर 20 धावेची गरज. 4 चेंडू आणि 20 धावा. 3 मोठे फटके मारावे लागतील. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. इथून 3 चेंडू आणि 18 धावेची गरज. 3 चेंडू आणि 18 धावा. 3 चेंडू 3 षटकार येतील का? 3 चेंडू आणि 18 धावेची गरज. तीन चेंडू आणि 18 धावा. हे सामन्याचे इक्वेशन आहे. कुठेतरी चांगली गोलंदाजी येईल का की 3 षटकार येतील का? डान्सिंग डाऊन द ट्रॅक, भन्नाट वेग, तेज तरार. इथून मात्र इम्पॉसिबल इन मॅथमॅटिकल असं टार्गेट आहे. 2 चेंडू आणि 18 धावेची गरज. दोन चेंडू आणि 18 धावेची गरज. यावेळेस मोठा प्रहार केलाय क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी चेंडूला सरळ पाठवलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या अभिवादनासाठी. पण म्हणतात ना, दूध ओतू गेल्यानंतर काही शोक करण्यात अर्थ नाही. षटकार आलाय जरूर. इथून 1 चेंडू आणि 12ची गरज आहे. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेला. यस, कॉंग्रॅच्युलेशन साई 11 टिकरेपाडा अँड हार्ड लक टीम साई गणेश धोंडलपाडा. हँडशेक करायचा आहे, कंपल्सरी आहे मित्रांनो. ही स्पर्धेची नियमावली आहे. हँडशेक करा. सामना संपल्यानंतर हँडशेक करणं खूप महत्वाचं आहे. दोन्ही संघाने हँडशेक करून घ्यायचं आहे. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी दंडपाडा आणि मोरिया 11 मोहाले. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला.